मी मिनल माळी मढवी। न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आदिवासी समाजाचं बलिदान होतं, हे आपण विसरून चालणार नाही। तसंच त्यांच्या वनहक्क प्रश्नाबद्दल आपण संवेदनशील आहे असं वक्तव्य राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी केलंय। पेण इथं अंकुर ट्रस्ट आयोजित चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पेण तालुका आदिवासी समाज अध्यक्ष जोमा दरोडा, बाळाराम नाईक यांसह शासकीय सेवेतील इतर आदिवासी कर्मचारी उपस्थित होते। आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देण्याचा खरा मार्ग हा सरकारनं आणि समाजानं एकत्र येऊन उचलावा असं त्यावेळी ते म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। जरी प्रयत्न शासनाने जरी केला असला, शासनाने जरी चांगले निर्णय जरी घेतले असले, सरकारने जरी चांगली धोरणं जरी केली असली, या सर्व मंडळींनी अधिकाऱ्यांनी देखील त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी खऱ्या अर्थानं ज्याच्याकरता हे केलंय त्यानं पुढे येऊन आपली बालदी किंवा आपलं जेवण आपणच जिथपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत या गोष्टी 100% उद्दिष्टापर्यंत या ठिकाणी पोहोचणार नाही। आणि मी निश्चितपणाने सांगेन की चांगल्या पद्धतीनं अंकुर ट्रस्ट सारखी संस्था असेल किंवा इतर संस्था असतील त्यांनी या ठिकाणी चांगलं काम इथे केलेलं आहे। आमच्यासारखे जे पुढारी मंडळी जी आम्हालाही पदं मिळतात ती पदं सुद्धा कशा करता असतात की तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही वरती जाऊन सांगितलं पाहिजे आणि वरच्यांचं सुद्धा जे चांगलं आहे ते खालच्यांपर्यंत आम्ही पोहोचवलं पाहिजे। मी तुम्हा मंडळींना निश्चितपणाने सांगेन सामूहिक वन हक्काच्या दाव्याच्या संदर्भामध्ये ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत दिलेल्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळावी याच्याकरता ज्या काही प्रशासकीय पातळीवर या ज्या काही जी काही कामं राहिलेली आहेत ते ताई साधारणतः कलेक्टर साहेबांशी बोलून एक 5-7 दिवसामध्ये याच्याकरता एक पुढलं पाऊल आपण निश्चितपणाने आपण या ठिकाणी टाकू। आपला जो जी याच्या दीप प्रज्वलन आणि इथे आपल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे प्रतिमा पूजन करीत आहेत। जोरदार घोषणा द्या नागेकरी। माननीय उल्हास पाटील सर यांनी सुद्धा स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये कुत्रे पाळणाऱ्या हौशी नागरिकांची संख्या वाढली। या हौसेमुळे कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली। त्यांचं योग्य नियोजन आणि संगोपन न केल्यामुळे लाखादूर तालुक्यातील पाऊळदवना गट ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या परसोडी येथील एका मालकाच्या पाळीव कुत्र्यानं चक्क 3 जणांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचा चावा घेतला। यात एक जण गंभीर जखमी झालाय, त्याला नागपूर इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर जखमींमध्ये एका 6 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। तालुक्यात अनेक ठिकाणी अशी प्रकरणं उघडकीस आलेत। पाऊळदवना ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी विभागातील सामान्य जनतेनं केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। पेण
तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडी येथील दगडखाणीतून गौण खनिज वाहून नेणाऱ्या डंपरनं नाम्या निरगुडा या मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झालाय। या अपघातात त्याचा पाय निकामी झालाय। दुर्दैवी बाब म्हणजे या अपघातानंतर डंपर चालकानं पळ काढला। निरगुडाला वैद्यकीय उपचारासाठी पेण इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याचा एक पाय काढून टाकण्यात आलाय। या अपघाताची चौकशी पेण पोलिसांनी केली असून ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। सध्या नका काय कर जाऊ द्या अगोदर डब्बा आल्यावर काय द्यायला पुन्हा भंडारा जिल्ह्यात 16 सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकांचं प्रचंड नुकसान झालं। असं असतानाच आज पहाटे पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकं अक्षरशः जमीनदोस्त झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये पसरली। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देत बळीराजा अक्षरशः हवालदिल झालाय आणि मेटाकुटीला आलाय। आज ना उद्या आपले दिवस चांगले येतील या आशेनं जीवन जगत असलेल्या या बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच पडते। त्यामुळे या निराशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली। तरी शासनानं भंडारा जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी नायब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। आणि महाराष्ट्र सरकारला सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे तुम्ही वचन दिले होते आणि ते वचन पूर्ण करावे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले नदी किनारी नाले किनारी ज्या शेतकऱ्यांना सरसकट आणि सर्वांना 50,000 रुपये हेक्टरी शासनाने जाहीर करावे आणि हे रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी आणि दुसरी 7/12 कोरा करण्यात यावा। कारण माननीय देवेंद्र
ढाकणी येथील खासगी शिकवणी घेणाऱ्या संदेश गुंडेकर वय वर्ष 27 या नराधमानं शिकवणीला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून या मुलीला मरणाच्या दारात सोडले। गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याबाबत संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांच्याकडून या घटनेचा निषेध व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात या व्यक्तीने कोणत्याही विभागाच्या परवानगीशिवाय खासगी शिकवणी चालू केली होती याची चौकशी करण्याची मागणी केली। तसंच ग्रामीण भागात खासगी शिकवण्यांनी जोर धरलाय, त्यामुळे पालक वर्गाची आर्थिक पिळवणूक होते। अशा खासगी शिकवण्या चालवणाऱ्यांनी परवानगी घेतली आहे का याबाबत ही चौकशी करावी अशी विनंती संयुक्त पत्रकार संघाकडून करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी जनमोर्चाचं आमरण उपोषण सुरू करण्यात आले। राज्य शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर करून ओबीसींच्या हक्कावर गदा आणली असा आरोप ओबीसी जनमोर्चाने केलाय। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून घेणारा 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय हा त्वरित रद्द करण्यात यावा। शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींची पडताळणी करण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी। महाज्योतीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा। तसंच सर्व आर्थिक विकास महामंडळांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी 50% शिष्यवृत्ती 100% करण्यात यावी। प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह निर्माण करण्यात यावं। या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी तुषार बबनराव वाढूनकर आणि चंद्रशेखर देवीदास देशमुख हे उपोषणाला बसले। त्यांच्यासोबत बरेच सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। शासनाने तात्काळ हा आदेश रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ओबीसी जनमोर्चाने दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। यवतमाळ मूर्तिकार संघटनेला सहकार्य करून काम करण्याची प्रेरणा देणाऱ्या कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधीक्षक हनुमंत गायकवाड आणि उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकरजी पांचाळ यांचा जाहीर सत्कार मूर्तिकार संघटनेच्या वतीने करण्यात आलाय। या दोन्ही अधिकाऱ्यांनी केलेले सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानलेत। यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। हदगाव इथं तहसीलदार सुरेखा नांदे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। गेल्या 1 महिन्यापासून नांदेड जिल्हा आणि हदगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले। या नुकसान भरपाईसाठी शासनाने 850 हेक्टरी मदत जाहीर केली। ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने ती एकरी 50,000 इतकी करण्यात यावी। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावं। ऊस पिकावर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले। या नुकसान भरपाईसाठी 50,000 रुपये देण्यात यावेत। अशा मागण्यांचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पंजाबराव देशमुख, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील कोथळेकर यांच्यासोबत अनेक गावकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड तालुक्यात विडूळ या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। शेतीतील पिकं तर पाण्याखाली गेलीच, पण त्यासोबतच घरांची पडझड होऊन जनावरही दगावलेत। गोरगरीब सामान्य लोकांचे संसार उघड्यावर पडले। शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर आंदोलन केली, मागण्यांचं निवेदन दिलं। यानंतरही शासनाने केलेली मदत ही गरजू लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचं लक्षात येते। बीड इथल्या पूरग्रस्त लोकांना याचा फायदा झाला नाही, तर ज्यांचे काही नुकसान झालेच नाही अशा लोकांना ही मदत देण्यात आली। त्यामुळे खरे लाभार्थी आर्थिक मोबदल्यापासून वंचित राहिले। ग्रामसेवक वारकड आणि सरपंच कोतेवार यांनी जवळच्या लोकांचं हित साधून त्यांचा फायदा करून दिला आहे असा आरोप विडूळ येथील महिला ग्रामस्थांनी केलाय। या ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करण्यात यावी आणि या गोष्टीची पुन्हा एकदा शहानिशा करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी।
विडूच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत. विडूच्या ग्रामपंचायतीमध्ये इथं हाहाकार चालू आहे. सध्या तेच जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं काय हाहाकार झालेला आहे? तो हाहाकार असा आहे की विडूच्या 1 महिन्यापासून सतत इथं पाण्याची जे धार चालू होती. पावसाळ्यामध्ये सगळ्याच्या घरामध्ये जे पाणी शिरलं होतं, पाणी शिरून जे आतोनात त्यांचं जे आर्थिक नुकसान, सामाजिक नुकसान झालेलं आहे आणि घरादाराला पूर परिस्थितीचा जो वेढा पडला होता तो विडूळ गाव हे त्याच्यामधून सुटलेलं आहे. उमरखेड तालुक्यातली सगळ्यात मोठी मानहानी आणि वित्तहानी झाली असेल तर विडूळ या ठिकाणी. इथे विडूच्या प्रत्येक घराघरात पाणी शिरून लोकांची जीवनावश्यक जे जगण्याची जी होती मोहीम ते हालाखिलीची झाली होती. आपण काही लोकांचा इथं पाहिलं, इथं लोक आलेले आहेत, इथे ग्रामपंचायतीमध्ये जमले होते. त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला जे आर्थिक मोबदला पालकमंत्र्यांनी जे देऊ केला होता, आमच्या घरात पाणी शिरला होता पूर परिस्थितीचा, ते शासनानं आर्थिक थोडी का असता एक थोडीशी मदत म्हणून या लोकांना दिली होती शासनाकडून. पण ती मदत इथल्या काही ग्रामसेवक, इथले काही सरपंच बाई आहे त्यांनी जाणून बुजून यांना डावललं, याच्यापासून वंचित ठेवलं, अशी या लोकांची तक्रार होती. ते तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ते तक्रारी. मावशी, आम्हाला राहणार कुठे विडूचे आम्हाला सांगता की त्याच्या कशासाठी आला जरा जोरे बिल्डिंग वाल्याला पैसे मिळाले. तुम्ही अर्ज केला होता का इथं? यांनी अर्ज केला, अर्ज केल्यावर यांना मोबदला भेटला नाही. तुमचं नाव काय म्हणले? जनाबाई कसरू कांबळे यांनी जे सांगितलं आपल्याला की यांना वंचित ठेवलेल्या यांच्या आजूबाजूच्या घराच्या लोकांना सुद्धा मोबदला भेटला. आणखीन आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही कुठले ताई? विडूचे. सुमनबाई ज्ञानेश्वर गायकवाड. बरं, तुमच्या घरात पाणी शिरलं होतं? बरं, तुमच्या घरात मावशी? तुम्ही तक्रार दिली नव्हती का ग्रामसेवकाला? आणि इथं सरपंच बाईला सांगितलं नाही का? काय म्हणले त्याच्यावर? काही सांगायला तयार नाही. तुम्ही विचारलं नाही का मला का वंचित ठेवलं म्हणून? बरं, त्याने सांगत नाही. तुमचं काय होतं ताई? यांच्यासारखंच आहे की दुसरं काही? तुमचं नाव? सरस्वती भारत काळबांडे. ताई, तुमच्या घरात पाणी शिरलं, तुम्हाला मोबदला भेटला का? काय नाही भेटला. तुम्ही याला कळवलं होतं ग्रामसेवक साहेबांना? तुम्ही ताई, तुमचं नाव? बरं, तुमच्या घरात पाणी शिरलं, तुम्हाला मोबदला काय आला का? काय यांनी जे वाटप केलं त्या संदर्भात? बरं, आपण जाणून आणखी काही. भाऊ, तुम्ही कुठले? तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं, तुम्हाला मोबदला काही? जास्त पण मोबदला मिळाला नाही, ग्रामसेवकाने काही तुम्हाला दिलं नाही, सरपंच बाईने काही दिलं नाही. तुमचा भाऊ? पाणी बसलं आणि आधी काय तसं अर्ज केलं नाही, केला नाही, काही आलं नाही. घरात पाणी शिरलं होतं? पाणी पाणी अर्ज वगैरे अर्ज देऊन बसलेले? अर्ज केला नाही. तुम्हाला कसा पैसा भेटणार? तुम्ही अर्ज दिला नाही का? नाही नाही, द्या लागेल म्हणजे काय? या लोकांचं काय म्हणणं, आम्ही अर्ज देऊन बसलो, आमच्या अर्ज सोबतच्या लोकांना मोबदला भेटला, त्यांना सपोर्टिंग करण्यासाठी आले. आपले आपलं नाव? राहणार इटूळ, साठेनगर. पूरपीडित सर्व त्या वार्डातले लोक ग्रस्त आहेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आम्ही अर्ज सोपवलेला आहे. वारंवार त्याला पाहणी करायला या म्हणलो, अर्जही दिलेला आहे, परंतु आम्हाला आर्थिक लाभ मिळालेला नाही. दैनिक जीवन आमचं विस्कळीत झालेलं आहे. जरी पाणी जरी घरात कोणाचे शिरलं नसलं किंवा शिरलं असलं तरी 2 महिन्यापासून कामकाज बंद आहे. त्याच्यामुळे दैनिक जीवन विस्कळीत झालेलं आहे. तरी आर्थिक सहकार्य शासनाला करावं अशी आमची विनंती आहे. यांची सुद्धा रास्ता मागणी आहे. बरोबर आहे, यांचं 2 महिन्यापासून इथं पाण्याची सतत धार चालू आहे. या धाराचं गव्हर्नमेंटने ज्याला जे आर्थिक सहाय्य केलं होतं त्याचा मोबदला मिळाला नाही. परत यांची विनंती आहे गव्हर्नमेंटला की आम्हाला आर्थिक सहाय्य मिळावं. जरा इकडे द्या, इकडे फिरवा. तुमचं नाव? काम होतं ते केले नाही, नुसतं याने फक्त पाईप काढून दिलेलं आहे. आजूबाजूचे मागचे जेवढे जे घर आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये जातात. माझ्या घराचं पूर्ण बांधकाम आहे ते पूर्ण 3 खोल्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. आम्ही दरबारीला अर्ज करतो की बुवा इथे पूल बांधून द्या, तिथल्या रस्त्याचं बांधकाम करून द्या, ते काय अजून करून दिलेलं नाही. तिकडे लाईटाची पण बरोबर सोय. बरं, त्यांचा पूर परिस्थितीचा पैसा मिळाला का तुम्हाला? अर्ज केला होता तुम्ही? पाठपुरावा केला का ग्रामसेवक आणि सरपंच बाईला? नाही, काही नाही.
त्या ताईकडून प्रतिक्रिया. आता आणखीन काही जाणून घेऊ. ताई तुम्ही राहणार कुठले? विरोधी. तुमच्या काय समस्या आहे? तुमच्या घरात पाणी शिरलं. ग्रामसेवक साहेबांनी तुम्हाला मोबदला दिला का यावेळेस? नाही दिला. त्यासाठी तुम्ही काय वाचा फोडल्यात, अर्ज केला, तरी पण तुम्हाला मिळाला नाही. ताई पण आणखी एक जाणून घेऊया. ताई आपण कुठल्या? वेडूच्या. आता यांनी सुद्धा सांगितलं यांच्या घरात पाण्याचा असाच हे झालेला पाणी सुद्धा शिरलं. यांची सुद्धा दखल शासनाने घेतली नाही ना कुठल्या ग्रामसेवकानं कुठल्या ग्रामपंचायतीला. आपण जाणून घेऊ. ताई तुम्ही हा तुमच्या घरात पाणी शिरलं, मोबदला तुम्हालाही मिळाला नाही, यांनी दिला नाही, सरपंचांनी न द्यायचं कारण काय सांगू शकतो? यायला बघायला कोणाला द्यायला कोणाला तुम्हाला माहिती आहे कोणाला दिले ते? तुमच्या आजूबाजूच्याला दिले काही तुमचं तुमची भिंत पडली तुमच्या घरात पाणी सरलं होतं तुम्हाला मिळालं नाही वारंवार अर्ज केले त्याच्या अर्जाची दखल घेतली नाही. ताई तुमचं नाव? माझी एक इच्छा आहे ग्रामसेवक साहेबांनी आणि सरपंच बाईंनी इकडे त्यांनी बघावं की मी किती लावारीस आहे. तिथं बघा तुम्ही एवढा खड्डा आहे आणि माझ्या घर हिजानं पूर्ण तडकडून गेलेला आहे. कोणी ग्रामसेवक येत नाही ना सरपंच बाई येत नाही. मतदानाला मात्र येतात. बरोबर. मात्र आम्हाला हे बघा मी एक निराधार म्हणून परित्यक्ता म्हणून माझं जीवन मी जगत आहे. पण माझं घर माझ्या ग्रामसेवकना आणि सरपंच मॅडमने येऊन बघावं आणि माझी काय मला मदत म्हणून काय त्यांनी द्यावी अशी विनंती आहे. किती लाजीवराणी गोष्ट आहे विडूळ या ठिकाणी. खरोखर सरपंच असो का ग्रामसेवक असो मर्यादा सुद्धा यांनी तोडल्यात. अक्षरशः यात माऊलीने या ताईने जी आता गोष्ट सांगितली की यांनी येऊन बघायला सुद्धा तयार नाहीत. तुम्ही या गावचे रक्षक आहेत तर तुम्ही भक्षक बनवू नका अशी यांच्या बोलण्यातून तरी आम्हाला तुर्तास जाणवते. ताई तुम्ही कुठले? विडूळचे. बरं तुमच्या घरात पाणी शिरलं ताई? बरं आताही तुमच्या घरात पाणी आहे. तुम्हाला मोबदला मिळाला का याचा? तुम्ही अर्ज केला होता ग्रामपंचायतीला? काय म्हणले त्यांनी ग्रामपंचायतवाले? नाव द्यायचे नाही म्हणजे नाव द्यायचे नाही. झालं म्हणजे ती स्कीम गेली. स्कीम गेली. हे स्कीम होती का यांच्यासाठी? काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्कीम सोडली होती का यांच्यासाठी पैसे वाटप करायला? हे लाडल्या बहिणीची स्कीम होती ना, हे पैसे घराघरात वाटायचे. स्कीम गेली म्हणले आता काय होत नाही म्हणले. आता जरी घरी आले तरी आमच्या घरी नक्की ज्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची जी कडक शासनाला आम्ही विनंती करतो की असे गालबोट लावून त्या स्कीमचा हे बट्टा लावायले. हे ग्रामपंचायती हे काही स्कीम वाटायला बसले नाहीत. हे पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत म्हणून शासनानं देऊ केलेली हे थोडीफार मदत आहे. या मदतीतून त्यांनी कुठेतरी स्वतःला सावराव उंचाव आणि आपली जी परिस्थिती आहे इकडे माझ्याकडे करावं. कुठली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला यांनी समोरे जावं, त्याच्यातून निघावं हा त्यांचा हेतू होता. पालकमंत्री संजय भाऊ राठोड या ठिकाणी येऊन सगळ्या विडूळमध्ये आजूबाजूच्या लोकांना ज्यांना प्रत्यक्ष जरी नाही येता आलं तर अप्रत्यक्षरित्या मदत केली. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या शासनाला लागणारे जेवढे प्रतिनिधी आहेत काम करणारे यांच्या मार्फत यांनी विडा उचलला आणि कुणाही तळागाळातल्या लोकांना वंचित राहू नये त्याची देखरेख आणि दखल घ्यायलेत. आणि हीच दखल आता आपण पाहतो ते खरोखरच या लोकांचे या गावातले लोक वंचित राहत आणि वंचित एवढं सांगायले ती स्कीम अशी म्हणून सांगायले ही स्कीम होती, स्कीम संपली. या स्कीमच्या नावाखाली भट्ट्याबोळ चालू आहे. नक्कीच याची चौकशी योग्य ते कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांनी करावी अशी आमची न्यूज 24 मराठी चॅनल मार्फत आम्ही यांना करतो. ताई तुम्ही कुठले? विडूळचे. बरं बरं थोड्या वेळा आम्हाला दाखवा आम्ही त्या व्हिडिओ दखल. तुम्ही ताई मावशी तुम्ही व्हिडिओच्या काय तुमच्या समस्या? पाणी नाल्याच्या घरात गेलं ना आता आम्ही फाड्या कापूस ना झोपायला आणि अर्ध्या भीतीवर येत आणि बाहेर पडलं ते काऊन या ग्रामसेवक साहेबाला आणि इथं सरपंच मॅडमला सांगितलं नव्हतं का? नाही इथं तुम्ही अर्ज दिला नव्हता का? आमचं काहीच नाही ना तो आम्हाला काहीच कळलं आम्हाला चांगलं तुम्ही गाणं मग आम्हाला काय घेतलं नाही काय नाही सर.
कोणीच तुमच्याकडे आलं नाही देखरेख करायला. बघा आलीच नाही. आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये खरोखरच इथं जे लोक यायले वैतागून गेले, परेशान झालेले आहेत. या लोकांना कुठल्याही मदतीचा हात भेटलेला नाही. यांनी हात घेण्यासाठीच आमच्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलला मदतीचा हात मागितला. निश्चितच आम्ही याच्या मदतीच्या हाक आम्ही उंच अधिकाऱ्यापर्यंत वरिष्ठापर्यंत नक्कीच पोहोचू. आलेलो आहे व्हिडिओ या ठिकाणी. व्हिडिओ म्हणजे जी आता पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या पूर परिस्थितीचा या लोकांना कुठलाही मोबदला शासनाकडून, ग्रामपंचायतीकडून किंवा इथल्या सरपंच मॅडमकडून भेटलेला नाही. त्यांच्या विरोधात व्हिडिओ असे सगळे आक्रमक झालेले आहेत. आपण जाणून घेऊया त्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि काही गावातल्या समस्या होत्या. जे किरकोळ यांनी जे नाल्या वगैरे काही साफ केल्या नाही त्या संदर्भात काही लोकांच्या तक्रारी होत्या. तक्रारीच्या संदर्भात सुद्धा आम्ही यांची म्हणणं ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. यांचं म्हणणं आहे की हे जर कामं उन्हाळ्यात केले असते तर कदाचित त्या नाल्या तुंबल्या नसत्या. नाल्यामध्ये असं कुठली घाण आली नसती, घाण साचली नसती तर पाणी तुंबलं नसतं. पाणी तुंबल्यामुळे आमच्या घरादारांना पाणी आलं नसतं असं या लोकांचं म्हणणं आहे. आपण तरी पण या लोकांच्या वाचा फोडण्यासाठी यांना शासनानं काल संजय भाऊ राठोड यांनी जी आर्थिक मदत देऊ केली होती, प्रत्येकाच्या घरामध्ये जे पाणी गेलं होतं तर तात्पुरता दिलासा म्हणून यांना प्रत्येकाला जी आर्थिक मदत केली ती आर्थिक मदत मिळाली की नाही त्याची शहानिशा करण्यासाठी आलेलो आहोत. काही लोकांचं म्हणणं होतं किंवा तोंड पाहून चेहरे पाहून या लोकांनी वाटप केलेलं आहे. आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. निश्चित काय झाला प्रकार तो आपण जाणून घेऊया त्या ठिकाणी. ताई आम्हाला जरा सांगता येईल का, तुम्ही व्हिडिओचे आहेत ना, काय झालं इथं म्हणजे तुमच्या गावात काही पूर आला होता का? पूर आला होता. एवढं आमचं घर उंचावर असून आतमध्ये पाणी गेलं होतं. एवढं पाणी आलं होतं आणि इथं फुटल्यामुळे हे आणि इथे पण हे होतं त्याच्यामुळे पूर्ण सगळ्यांच्या घरामध्ये पाणी गेलं. कोणाचं सगळं काही राहिलं का, घरं पडले सगळं. प्रत्येकाच्या घरी जाऊन पहा वाटलं सगळे गोरगरिबांचं नुकसान झालं. एवढं म्हणजे हे झालं पाण्यामुळे. बरं, तुम्हाला शासनाकडून काही मोबदला मिळाला का आता काल? काहीच नाही. तुम्ही अर्ज केला होता का त्यांना? अर्ज केला नाही. मग मोबदला कसा देतील तुम्हाला? अर्ज करावा लागेल ना. अर्ज कोणी केला होता पण आम्हाला काहीच नाही. काहीच दिलं नाही. सरपंच मॅडमला काही दिलं नाही ना. कुठल्या ग्राम आले लोक सर्वे करायला आलते का इकडं? आले होते पण काहीच दिलं नाही. तुमचं तेच आहे का? पूर परिस्थिती तुमच्या घराभोवती ओढली होती का ताई? तुम्हाला पण नाही. तुम्हाला मोबदला मिळाला नाही. तुम्हाला ताई तुम्हाला आला नाही मोबदला. तुम्हाला आता तुम्ही सांगितलंच असता. आपण आणखीन जाणून घेऊ. तुम्हाला काही मोबदला मिळाला का इकडे यायचा? नाही. आजी तुमचं वय किती? 60-62 वर्ष. 72 वर्ष. काय तुम्हाला काय सांगायचं आहे? सांगत आहे आमच्यावर काय आहे. असे फुलं पडलेले पाडायचे, घरात पाणी येऊ द्यायचं नाही. बरं. उन्हाळ्यात म्हणाले की नाही तुम्ही उन्हाळ्यात आहे ना बांधकाम करायला लागतं. बरं, आता या आजीचा महत्वाचा सल्ला आहे. उन्हाळ्यात जर तुम्ही अशी दक्षता घेतली असती तर कदाचित पूर आले नसते. तुम्ही विडूरचे, तुम्ही कुठले बापू? तुम्ही काय सांगताल आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला? बरोबर करायचे. तुम्हाला मोबदला भेटला का पूर परिस्थितीचा? मिळाला. तुम्हाला मिळाला. फक्त एवढ्या लोकांमध्ये यांनाच मोबदला मिळाला. खरोखरच एक लाजीरवाणी गोष्ट आहे. 100मध्ये एक माणूस मला आता सापडला. इतक्या वेळ मी व्हिडिओ पाहत होतो. निश्चित जे बनले ते 100चे 60 केले. त्या 60 मधले हे एक सापडलेत आपल्याला. तुम्हाला मिळाला का मोबदला? यांना मोबदला मिळाला. तुम्हाला भाऊ? तुम्हाला मोबदला मला. दुसरा 2च सापडले. 100 मधले 2 लोक. खरोखरच हे असे जर प्रत्येकाला राहिले तर कसं होईल? माणूस काय यांच्या विरोधात जाणार नाही. असं जर 100 मधले 1-1, 2-2 माणसाला जर देऊ लागले तर बाकी लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? इथल्या ग्रामपंचायतीच्या विरोधात लोक जन आक्रोश करायले. आता आपण थोडीशी नालीवर हे टाकू. नजर इकडे जरा दाखवा भाऊ. नाली अशी लांब दाखवा. या नालीचं पाणी तुंबल्यामुळे घरादारांना पाणी इकडे वापस रिवर्स गेलं आणि सगळ्याच्या घरामध्ये पाणी परिस्थिती निर्माण झाली. ही अशी परत होऊ नये म्हणून याची दक्षता घेण्यासाठी सगळ्यांनी ग्रामपंचायतीला, ग्रामसेवकाला आणि इथल्या पदाधिकाऱ्याला यांना वाचा फोडण्यासाठी एकत्र आले. त्यांचं म्हणणं व याच्यानंतर असं पूर परिस्थिती झाली तर आम्हाला त्याच्यातून कुठेतरी या संकटातून समोर बाहेर निघता यावं. याच्यासाठी कुठेतरी शासनानं आम्हाला मदत करावी जेणेकरून आमच्या नाल्या साफसूफ व्हाव्या, यांच्या उंची वाढवाव्यात आणि याच्यावरचं जे लेबल असते ओव्हर कोटिंगचा ते ओव्हर कोटिंग टाकलं तर हे नालीचा प्रादुर्भाव आणि होणाऱ्या एक डासांचा याच्यापासून आम्हाला कुठेतरी सेफ्टी राहावं अशी या लोकांची मागणी होती. आणि आमचे लेकरं काय म्हणले ताई? आमचे बिमार पडतात हमेशा. आम्हाला 12 महिने दवाखाना करावा लागते लेकरांना. यांचं म्हणलं हे उघड्यावर जे नाले आहेत ते बंदिस्त नाल्या राहाव्यात. जसे शहरामध्ये नाल्यावर तुम्ही कोटिंग आतरता तशी कोटिंग आतरायची आम्हाला व्यवस्था करून द्या जेणेकरून आमचे मुले खेळायला बागडायला इथं आम्हाला कुठेतरी सोयीस्कर होईल. आणि या नाल्यामुळे जे रात्रंदिवस मच्छराचा घाण आहे पाण्याचं जे ज्याला कुठेतरी घर पाण्यामध्ये गेलेत आणि आणखीनही शासनाकडून त्यांना कुठलाही मोबदला आर्थिक मिळाला नाही. काल परवा संजय भाऊ राठोड यांनी जे मोबदला देऊ केलेला आहे व्हिडिओमध्ये किंवा सगळ्या गावामध्ये उमरखेड तालुक्यातल्या तसे गाव वंचित राहिले होते. व्हिडिओमध्ये आपण आलेलो काही लोकांकडून जाणून घेऊया नेमका काय प्रकार झाला होता आणि कशामुळे यांना आणखीन 1 रुपया मिळाला नाही आणि कुठे कुठे गाणीचे साम्राज्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. काय झालं होतं? पूर आला
होता आणि पुरामध्ये पाणी कमरेत घरामध्ये आता आणि डिलिव्हरीला मुलगी आणली होती. मुलीला आम्ही आदर उचलून दुसऱ्या घरी नेऊन ठेवलं आणि अजून ग्रामपंचायत आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. वीज पडलेली आहे माझी यातली. वीज पडून आम्हाला 1 रुपया देणार कुण्या ग्रामपंचायत सदस्याने घराकडे येऊन फायदा नाही. आम्ही ग्रामपंचायतला गेलो तर कागदपत्र घेऊन आम्हाला वापस पाठवून राहिले. फक्त काय म्हणाले त्याने? येथील पुढच्या हप्त्यात सोमवारी येतील, मंगळवारी येतील असे आम्हाला आश्वासन द्यायचे. पण कोणी सरपंच आला नाही ना, कोणता ग्रामसेवक आला नाही, आला, कोणी मेंबर आला नाही आणि कोणीच येऊन फायदा नाही घराकडे. बरं किती दिवस झाले तुमच्या तर पाणी पूर्ण 15 दिवसाची परिस्थिती. आता घरामध्ये बसायला जागा नाही, आम्ही पोते टाकून बसून राहिलेलो. एवढं तुमच्या घरात पाणी शिरलेलं आहे. लहान लेकरू आहे 15-20 घरामध्ये आता. बरोबर लेकराला आधार डिलिव्हरी झालेली आहे मुलगी आता. बरोबर तरी बी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे आमच्या इकडे. आणि हे नाला कोणती खोल कर पाहिजे. माझा नाला आहे आता आमच्या घरापुढे विहीर आहे. विहीर पूर्ण घाण पाण्याने भरली होती. तरी त्याच्यात ग्रामपंचायतने येऊन पावडर टाकलं नाही, त्याची सुचना नाही, कुठं फवारणी नाही, कुठं काहीच नाही. आणि नाले इतके फुल भरले, 5 फूट नाला खोल आहे. तरी बी ते नाला उपसण्यामध्ये नुसत्या पन्न्या काढतात आणि बस आमचं मन समाधान करतात. आणि पाणी आमच्या इथे जरासाही पाऊस पडला तर कमरे इतक्या रोडवर पाऊस यायला आमचे लेकरं बाहेर शाळेत यायला त्रास आम्हाला खूप भोगायला लागला. आपण आणखीन जाणून घेऊ नेमकं काय झालं जरा सांगता येईल का ताई? मी बोलतो ना. तुम्ही बोला. हॅलो, सांगा ना, बोला ना. सगळ्या इकडे कागद टाकायले, हे टाकायले, नाल्या बुजून ठेवल्या आणि त्याचे घर उंचीला याला पैसे भेटायले, त्याचे भीती पडल्या, याला पैसे भेटणं आले. लहान लेकरू घरात आहे, याला पैसे भेटणं आले. तुम्ही अर्ज केला होता का? अर्ज आम्ही केलेला आहे. तुमचं काय नुकसान झालं? तुमचं काय नुकसान झालं? आमचं हे वाईफ जिडाड पडलेला आहे. आमचं लेकरू घरात आहे. ते सांगितलं त्यांनी. दाखवतो आम्ही. दुसरं काही नुकसान आहे का दुसरं याच्यात काही बरं काय झालं आजीबाई जरा सांगता येईल का मला? काही नाही होते आता आपण पाहिलं आजीबाईला सुद्धा सांगितलं घरात बाळांतीन बाई एक आता हे झालेली आहे. लहान लेकरू 15 दिवसाचा आहे, त्यांना बसायला उठायला जागा नाही. पाण्यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. या नुकसानीला जबाबदार ग्रामपंचायत म्हणाली. ग्रामपंचायत नाले जर व्यवस्थित साफसूफ केले असते कदाचित पाण्याचा स्रोत इथं तुंबला नसता आणि घरादारांना पाणी आलं नसतं असं यांचं म्हणणं पडलं. का काही बरोबर आहे नाही सांगायचं? बरं आता या तुम्हाला काय सांगायचं तुमच्या ग्रामसेवकाला आणि सरपंच बाई सांगा, तुम्ही सांगा ना. तुम्हाला मोबाईल मिळाला नाही, तुम्ही अर्ज केला होता? तुम्ही अर्ज केला होता. बरं आजूबाजूच्या लोकांना मिळालेच पैसे, तुम्हाला नाही मिळाले? बरं आता यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या आजूबाजूच्या लोकांना पैसे मिळाले, आम्हाला पैसे मिळाले नाही. या व्हिडिओमध्ये या लोकांची एक शोकांकित आहे. खरोखरच यांना कुठला त्यांचं म्हणणं आहे. काल परवा यांनी आम्हाला ते सांगितलं होतं. परत आता ते सत्यता जाणून घेण्यासाठी खरंच आम्ही आलो की खरोखर ज्यांचं घर ते पाणी शिरलं किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी आलो आणि जाणून घेऊयात त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया. भाऊ तुमचं नाव काय आम्हाला सांगा? संजय प्रभाकर इंगळे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या हे आहेत पत्नी आणि सोबत त्यांचे हे फॅमिली मेंबर. आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या. ताई तुमचं नाव? बरं ताई तुमचं नाव? अर्चना देवानंद इंगळे. आता हे यांचे फॅमिली मेंबर आहेत, त्यांच्याकडून जाऊन घ्या. काय झालं होतं नेमकं हा प्रकार आम्हाला सांगा बरं. इथे पूर आला पाण्याचा. फोन केला होता आमचं पाणी करायला आणि कोणीच नाही. पण कोणाला फोन करायला सांगितलं तुम्ही? म्हणजे कोणाला फोन केला होता तुमच्या घरात पाणी पातळीवरचे आमचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आम्ही फोन प्रतिष्ठित काही लोकांना लोक आले, होतं. काही आले त्याने पाहूनही गेले. बरं आणि पुन्हा नंतर काय झालं ते आम्हाला माहित नाही. आम्हाला तुमच्या गाव इथं घरामध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच बाई आले का पाहायला? मेंबर आले. अनिल कांबळे आले होते. खटाले वगैरे हे आले. बरं त्यांनी तुमच्या याची घराची पाहणी केली. आम्हाला शाळेत चला म्हणजे राहायला. बरं पण आम्ही मामाच्या इकडे पूर तुमच्या इथं किती दिवस होता ओसरलेला? बरं पूर्ण भरलेलं होतं. आम्हीच नाही सगळ्या गावाला कोणाला विचारा. बरं म्हणजे या पुराच्या गावाचं सेंटरचा नाला आहे. बरं आणि समोर जरासं ते छोटा नाला झाल्यामुळं पूर्ण एवढं पाणी राहते. ते तुमची मुलं आहेत का लहान लहान? बरं यांना मी उचलून नेलं दुसऱ्याच्या घरी पाण्यामधून. बरं आणि दुसरीकडे ठेवलं. बाकी सामान बरंच नुकसान झालं माझं. संगीताची पेटी, आपला गहू वगैरे हे ते बरंच काही आता आज रोज. म्हणजे तुमचं धान्याचे नासाडी झाले. बरंच काही तुम्हाला धान्य वगैरे मिळालं का शासनाकडून? नाही ना काहीच मिळालं नाही. काही नाही. तुम्हाला काय सांगायचं ताई? नाही काय सांगायचं? काय झालं नेमकं नुकसान तुमचं? ताई तुमचं काय म्हणणं आहे? यांच्या घराची तुम्ही पाहिली वस्तुस्थिती कशी होती? या नाल्यामुळे तुमच्या घरात पाणी शिरलं गेलं.
बरं, आपण थोडीशी नाल्यावर नजर टाकूयात. हा जो नाला आहे यांचा वसुली वाहते, या नाल्याची दुरुस्त यांनी आतापर्यंत कुठल्याही ग्रामपंचायत पातळीवर केलेली नाही. यांच्या घराच्या भोवती जे नाला आहे तो नाला कसा वसुलून वाहत होतो बघा. हा या नाल्यावर एकदा बघा. हा जो सिमेंट बंधाऱ्याने बांधलेला नाला आहे त्या नाल्याची असंच हा दाखवा इकडं. हा पूर्ण नाला, हा जो नाला उगमस्तम झालेला हा नाला आता पावसामुळे तुडून भरला होता. नाल्यातली घाण सगळ्याच्या घरादाराने गेलेली आहे. नाल्याची उंची सुद्धा वाढवली नाही, कुठे बेडशीट नाही. आता घरं झालेले आहेत. पहिल्या काळातल्या ठीक आहे, पण कमीत कमी वाढत्या काळाप्रमाणे वाढत्या याच्यामध्ये बदलाव करायला पाहिजे होता. तसं कुठलाही बदलाव या ग्रामसेवकाने आणि त्या ग्रामपंचायतीनं केलेला दिसून येत नाही. या नाल्याचं पाणी तुडून भरल्यामुळे, कचरा वगैरे गाळ अटकल्यामुळे साहजिकच या घरामध्ये आजूबाजूच्या घरामध्ये लोड येणं आणि पूर परिस्थिती निर्माण होणं, आणि या पूर परिस्थितीला यांना सामोरे जायची वेळ आलेली आहे. आम्ही एक दोघा जणांना सांगितलं बुवा आमचे पाहायला या, ते म्हणले व्हिडिओ काढले आणि हे आलं म्हणजे काय पोट दुखायला का म्हणले, लोकायला पैसे भेटले. अरे नुकसान आमचंच झालं आणि ते असं म्हणत आहे. मग जावा तरी कोणाजवळ, इकडे दाखवा नाही यांच्याकडे साहेब, तिकडे काय दाखवायला, इकडे बोलायला इकडे सांगायचं. जावा कोणाजवळ, आम्ही व्यथा मांडायलो मात्र कोणी ऐकायला पण तयार नाही आणि खरं नुकसान झालं. ठीक आहे, आपण ते असं म्हणत आहे तुम्हाला लोकायला आपण यांच्या घराची एकदा परिस्थिती पाहूयात. एकदा बंद करत. उमरखेड तालुक्यातील ढाकणी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला ही अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी घटना आहे. या प्रकरणातील आरोपी तथाकथित शिक्षकाला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. बळी गेलेल्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. नागपूर इथं परिमंडळ क्रमांक 4 मध्ये पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा मार्शल हा उपक्रम हाती घेण्यात आला. शहरात सुरू असणाऱ्या दुर्गा उत्सव आणि गरबा दांडिया निमित्त अनेक महिला रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं दुर्गा मार्शल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी पोलीस आयुक्तांकडून महिला कॉन्स्टेबलला दुचाकी वाहन देण्यात आले. या वाहनावर 2 दुर्गा मार्शल असणार आहेत. त्याचबरोबर ध्वनी यंत्र आणि वॉकी टॉकी यंत्र बसवण्यात आलेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दुर्गा मार्शल उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. झोन 4 मधून दुर्गा मार्शल्स ची सुरुवात करण्यात आलेली आणि याचा हेतू असा आहे की सध्या नवरात्री चालू आहे, दुर्गा उत्सव चालू आहे आणि संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळे भागामध्ये जे मंडळ आहे किंवा दांडियाचे प्रोग्राम असतात, गरबा असतात, तर त्याच्यासाठी जे आहे महिला मुली जे आहे रात्री बेरात्री किंवा कारण काय की रात्री संपल्यानंतर परत जाताना किंवा ज्यावेळेस ते एकच जागा असतात तर त्यावेळेस त्यांना सुरक्षित माहोल दिसला पाहिजे किंवा त्यांना जर वाटलं की मी असुरक्षित आहे तर ते फोन करू शकतात. आमची जे 14 दुर्गा मार्शल्स आहे झोन 4 मध्ये ते त्यांना रिस्पॉन्ड करतील आणि ते तिथे जातील. जर कोणाची गाडी खराब झालेली आहे, कोणी त्यांची मागे आहे, पाठलाग करताय किंवा छेड काढताय तर याच्यासाठी आमचे मार्शल्स दुर्गा मार्शल्स जे आहेत ते तयार राहतील आणि ते रिस्पॉन्ड करतील त्याला. आणि त्यासाठी आम्ही त्यांना वाहन दिलेलं आहे 2 व्हीलर्स. ते एक वाहनावर 2 मार्शल्स आमचे दुर्गा मार्शल्स राहणार आहे. त्यांना आम्ही वॉकी टॉकी पण दिलेलं आहे, सायरन आहे त्यांची गाडीमध्ये, तसेच केनचा वापर ते करू शकतात आणि गरज पडली तर आम्ही त्यांना अजून काय लागलं तर ते सगळं साहित्य देऊ. फक्त रात्री पुरतच आहे का दुसऱ्या टायमाला कॉलेजच्या मुली वगैरे बाहेर पडताना त्यांच्याही मागे असे लफंडर लोक लागले राहतात, त्याच्यातही काही काम करतील? बरोबर आहे, ते आता सध्या आम्ही याच्यासाठी सुरू केलेलं आहे. कारण संध्याकाळी जास्त संख्यामध्ये महिला मुली असतात रोडवर किंवा हे खेळायला जातात. याच्यानंतर आमची जे पोलीस दिदी आहे त्यांच्या सोबतच आमची जे दुर्गा मार्शल्स आहे ते त्यांच्या सोबत राहतील आणि पेट्रोलिंग तसेच करतील. आणि जे शाळा असली, कॉलेज असले किंवा जे असे कॅफेज आहे किंवा रेस्टॉरंट्स आहे जिथे असे होण्याची शक्यता असतात तिथेही ते पेट्रोलिंग चालू ठेवतील. जोन 4 की महिलाओं को अब डरने की नहीं है बात, क्योंकि अब हमें मिलने वाला है दुर्गा मार्शल्स का साथ. दुर्गा मार्शल्स एक ऐसी अनोखी
हमारे माननीय पुलिस आयुक्त महोदय डॉक्टर रविंदर जी सिंगल और इन्हीं की परमिशन, इनकी इजाजत के साथ जोन 4 में यह अनूठी पहल की शुरुआत हम सभी करने जा रहे हैं। बधाई के पात्र हम सभी हैं। किस तरह से यह सूचना हम सब तक पहुंची और किस तरह से यह आइडिया हम सबका जीवन बदल रहा है, किस तरह से जोन 4 में ये महिलाओं की सुरक्षा के लिए बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण कदम माना जाने वाला है, यह हम सुनेंगे एसीपी श्री हिवरे साहब से। मैं अनुरोध करूंगी एसीपी श्री नरेंद्र जी। गाड्या ऍक्टिव्हेट करून त्या आज नव्याने सुरू करण्यात आल्या। 4 वाजता एसीपी अजय आणि एसीपी सक्करदरा हे दोघी मॅडमच्या नेतृत्वाखाली त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत। सर, आपण या कार्यक्रमासाठी परवानगी दिली याबद्दल परिमंडळ क्रमांक 4 रश्मिताराव मॅडम तर्फे आणि पूर्ण परिमंडळाच्या एसीपी आणि सिनियर पीआयच्या तर्फे आणि सगळ्या स्टाफ तर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। मतलब सूर्य के भी जो राजा है, ऐसे सूर्य प्रकाश हमें देने वाले और लगातार हम सभी के प्रेरणा स्रोत जैसा साबित हो रहे हैं, ऐसे हमारे सीपी सर, मैं चाहूंगी डॉक्टर रविंदर जी सिंगल, जिन्हें मैं नागपुर के सिंघम हमेशा कहती हूँ, जोरदार तालियों से हम इनका स्वागत करें। और सर, हम सभी का अबाउट ई-टीजिंग एंड रोड रोमियो सिटी में इधर जोन से भी आती है, तो कई महीनों से मैं इनफैक्ट देयर इज एन ओवरलोड ऑफ कंप्लेंट्स। तो सर, और आपके दिया हुआ जो मोटिवेशन है इन टर्म्स ऑफ ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ति एंड मिशन मुक्ति, हमको जो आप हमेशा इंकरेज करते हैं कि ग्राउंड लेवल पे जाके जुड़ना है, बट बिकॉज इट इज़ नॉट पॉसिबल फॉर मी या फिर जो फ्यू लेडी ऑफिसर्स टू बी देयर एवरीवेयर, और हम जो हमारे महिला कर्मचारी को रिएक्टिव पुलिसिंग में भेजते हैं, बी इट पॉक्सो एक्ट, बी इट अदर क्राइम्स अगेंस्ट वुमेन, तो बिकॉज ये नवरात्रि के समय गरबा का सीजन चालू है एंड बहुत सी महिला ग्राउंड पे जाते हैं, ऑल्सो इन दी इवनिंग टाइम्स वो जाते हैं, और उनका अगर कोई अनुचित घटना होता है तो वो स्टेशन तक पहुंच नहीं पाते हैं। तो दैट इज वाई हम लोग ऐसे 14 महिला को हमारे ग्राउंड पे उतारने वाले हैं सर, एंड दे विल प्रोएक्टिवली गो टू दीज हॉटस्पॉट एरियाज जहाँ पे पॉसिबिलिटी एंड पोटेंशियल ईव-टीजिंग इंसिडेंट्स होगा, और वहाँ से जो हुलीगन्स, रोड रोमियोस, इन सबको आइडेंटिफाई करके विमेन सेफ्टी एंड सिक्योरिटी के लिए काम करेंगे सर। इसके वजह से हमारे लेडी मैन पावर जो है उनका भी कॉन्फिडेंस बढ़ेगा, एंड गर्ल्स एंड विमेन ऑफ जोन 4 उनका भी कॉन्फिडेंस बढ़ेगा, यही इसका इंटेंशन है सर। थैंक यू अगेन सर फॉर मोटिवेटिंग एंड इंस्पायरिंग अस टू वर्क एट ग्राउंड लेवल इन अ प्रोएक्टिव वे, and thank you for coming here to flag off this wonderful event sir. Thank you so much sir. Jai Hind sir. बहुत बहुत धन्यवाद रश्मिता राव मैडम। नागपूर धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत लता रमेश झवर वय 32 ही महिला योगाभ्यासावरून पायी चालत येत असताना तिच्या राहत्या घराजवळ एका अनोळखी इसमानं चेहऱ्यावर कापड बांधून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेली होती। या घटनेची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपीचा पाठलाग केला आणि अवघ्या 36 तासात आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या। आरोपीचं नाव निखिल गणेश ठाकरे असं आहे, त्याचं वय 32 वर्ष आहे। तो रामेश्वरी इथं राहणारा असून या प्रकरणात अनामिका मिर्झापुरे, धनाजी मार्कडवार, योगेश चाधरे, सुधीर मेश्राम, अमोल लोणकर, हरीश कामडी या सर्व पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांच्या सहाय्यानं आरोपीला अटक करण्यात आले। डीसीपी झा यांनी ही माहिती दिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। धंतोली पोलीस ठाणा हद्दीमध्ये सर्व स्नॅचिंगच्या गुन्हा धंतोली पोलीस पथकांनी ओपन करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे। काय नेमकं माहिती आहे, काय सांगता? दिनांक 20 तारखेला एक धंतोली पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये एक चेन स्नॅचिंगचे गुन्हा दाखल झालेले होते। ते गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे त्याचे नाव निखिल ठाकरे आहे, ते 32 त्याचे वय 32 आहे आणि जे मुद्देमाल त्यांनी स्नॅच केले होते ते 7 ग्राम गोल्ड चेन होते। तर डीबी टीम जे धंतोली पोलीस स्टेशनचे डीबी टीम आहे त्यांनी अराउंड 100 फुटेजेस त्यांनी चेक केले आणि फुटेजेस चेक करण्याच्या दरम्यान त्यांना एक आरोपी
सापडले त्यांनी आणि त्याच्या विचारपूस केले. तर त्यांनी जे गुन्हा केलेले होते त्याचे मान्य पण केले. आणि महत्त्वपूर्ण विषय असा आहे की जे DB टीम आहे धंतोली पोलीस स्टेशनचे, त्यांनी हे गुन्हा 36 तासात उघड केलेली आहे. आणि जे कारण सांगतात की त्याच्यावर कर्ज होते, ते कर्ज साठी त्यांनी असं कृत्य केले. आणि जे कंप्लेनंट आहे त्याचे जे वय आहे ते 72 इयर्स आहे. हे आता प्राथमिक माहिती आहे आणि आता जे तपास आहे ते चालू आहे. जे आरोपी आहे निखिल ठाकरे, ते एक खाजगी काम करतात आणि जे 7 ग्राम गोल्ड गेलेले होते ते पूर्णपणे रिकवर केलेली आहे धंतोली पोलिसने. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात विडुळ गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कौतुकास्पद काम केले. दरवर्षी गणपतीची वर्गणी या शिक्षकांकडून गणेश मंडळाला दिली जात होती. मात्र यावर्षी कोणत्याही मंडळाला गणपतीची वर्गणी न देता सर्व शिक्षकांनी मिळून वर्गणीचे पैसे एकत्र जमा करून जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करत जमा झालेल्या वर्गणीतून LED संगणक शिक्षक शाळेत आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल. या उपक्रमामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या शिक्षकांनी एक आदर्श घालून दिलाय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. परत एकदा म्हणा मला. आता तुम्ही आल्या काय सांगितलं, काय म्हणलात मला? परत उभं राहून बोला ना. आता मला सांगितलं तर गुड आफ्टरनून एव्हरीबडी. सगळे जणाला एक तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या सगळ्या वर्ग शिक्षकांनी जे तुम्हाला उपक्रम राबविण्यासाठी LED TV आणला, तुमच्या शिक्षणामध्ये ज्ञानामध्ये चांगला भर पडावा, त्याच्यासाठीच आम्ही पण बघायला आलो बेटा. खरोखरच तुम्ही त्याच्यातून पाहता न पाहता TV तुम्हाला आवडला की नाही मला सांगता येईल का? TV कसा वाटला तुम्हाला? छान वाटला TV. आता तसंच आम्हाला आमच्या माईकवर सांगायचं, TV चांगला असला तर हो म्हणायचं. आलं का लक्षात? आणि प्रत्येक जण वाचून दाखवायचं. आम्हाला सांगता येईल ना? हां, 1 मिनिट चालूच राहू द्या. मित्रांनो, आज आपण 1 ते 100 अंक शिकूया. आपण पाहू, आपण आलेलो या वर्गामध्ये सुद्धा आतापर्यंत जसे 3-4 वर्ग आपण चेक केले, पाहिलं, प्रत्येक विद्यार्थ्याला विचारणा केली. आता हे जसं आतापर्यंत ब्लॅकबोर्डला लोक पाहत होते, बॅक टू पॅव्हलियन म्हणल्यासारखं आपण बॅक साईडला पाहतो. LEDच्या माध्यमातून यायला, संगणकाच्या याच्या माध्यमातून यायला शिक्षणाचं कसं यांच्या ज्ञानात भर पडत आहे आपण जाणून घेऊयात. थोडंसं मला सांगता येईल का या बोर्डावर काय लिहिलं बेटा? जरा बघ पाठीमागे एकदा. काय लिहिलं? काय ते आकडे कशाचे आहेत? आकडे सांगता येईल का मला? परत एकदा म्हणा मला. आता तुम्ही आल्या काय सांगितलं, काय म्हणलात मला? परत उभं राहून बोला ना. आता मला सांगितलं तर गुड आफ्टरनून एव्हरीबडी. सगळे जणाला एक तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या सगळ्या वर्ग शिक्षकांनी जे तुम्हाला उपक्रम राबविण्यासाठी LED TV आणला, तुमच्या शिक्षणामध्ये ज्ञानामध्ये चांगला भर पडावा, त्याच्यासाठीच आम्ही पण बघायला आलो बेटा. खरोखरच तुम्ही त्याच्यातून पाहता न पाहता TV तुम्हाला आवडला की नाही मला सांगता येईल का? TV कसा वाटला तुम्हाला? छान वाटला TV. आता तसंच आम्हाला आमच्या माईकवर सांगायचं, TV चांगला असला तर हो म्हणायचं. आलं का लक्षात? आणि प्रत्येक जण वाचून दाखवायचं. आम्हाला सांगता येईल ना? हां, 1 मिनिट चालूच राहू द्या.
मित्रांनो, आज आपण 1 ते 100 अंक शिकूया. आपण आलेलो या वर्गामध्ये सुद्धा आतापर्यंत जसे 3-4 वर्ग आपण चेक केले, पाहिलं, प्रत्येक विद्यार्थ्याला विचारणा केली. आता हे जसं आतापर्यंत ब्लॅकबोर्डला लोक पाहत होते, बॅक टू पॅव्हलियन म्हणल्यासारखं आपण बॅक साईडला पाहतो. LED च्या माध्यमातून यायला, संगणकाच्या याच्या माध्यमातून यायला शिक्षणाचं कसं यांच्या ज्ञानात भर पडत आहे आपण जाणून घेऊयात. थोडंसं मला सांगता येईल का या बोर्डावर काय लिहिलं बेटा? जरा बघ पाठीमागे एकदा. काय लिहिलं? काय ते आकडे कशाचे आहेत? आकडे सांगता येईल का मला? अरे वा, किती बेस्ट. तुम्हाला सांगता येईल. तुला बेटा किती आहे ते वाचून दाखव बरं मला. 20. तुझं नाव काय? यशोद. तुला दिसत नाही का त्याच्यावर काय लिहून आहे? 21. वा वा वा, बेस्ट. तुझं नाव? नैतिकनं सुद्धा आता आपल्याला सांगताय. नैतिक कितीचा आकडा आहे बोर्डावर? 23चा. नैतिकनं सुद्धा सांगितलं. नैतिकला सुद्धा शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. तुम्ही सांगितलं जे बोर्डावर आहे तुम्हाला दिसायला, वाचायला, तुम्हाला सुद्धा कळायलं. वा वा, सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असंच तुम्ही सगळ्यांना मन लावून TV पाहायचा. कशासाठी पाहायचा? आपल्या शिक्षणात, आपल्या ज्ञानात भर पडावा. तेच पाहण्यासाठी आम्ही या वर्गामध्ये आलो असता आम्हाला सगळं जाणून भेटलं की खरोखरच यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडायला काही विषय लागत. तुझं नाव बेटा? अनुपासू धुळे. मला सांगता येईल आकडा कितीचा आहे? 29. आता किती? 31. तुझा बेटा? अनुराग. किती आकडा आहे? 32. मला बोर्डावर आकडा किती आहे? 33. तू बेटा? 34. अरे बापरे. तुझा? जून 35. तुझं? ज्ञानेश्वर. कितीचा आकडा आहे ते? 36चा. तुमचं सगळ्याचं अभिनंदन बेटा. तुम्ही उत्तर व्यवस्थित दिलं त्याच्यामुळे. आलं का लक्षात? तुझं नाव बेटा? रश्मी रती अजय धुळे. बरं, कितीचा आकडा आहे मला सांगता येईल बोर्डावर? किती आहे आता? 38. तुला दिसते चष्म्यातून सुद्धा? वा वा वा, किती छान रे. तुझं? अल्पित कैलास किरतवार. कितीचा आकडा बेटा? 41. नक्की? आता सांग कितीचं आहे? 42. वा वा, तुझं सुद्धा अभिनंदन. तुझं नाव? रितेश राहुल बहादुरे. कितीचा आकडा दिसते बेटा तुला? 43. तुम्हाला कसं वाटायलं? बाई जे सांगतात हातावर लिहून द्या, वहीवर लिहून द्या, हे तुम्हाला बाई सांगतात त्याच्यापेक्षा चांगलं काय TV? या बातमीसहच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.